कधीच नष्ट होणारी नाही चल. 7व्या वर्षी आपल्या बाळाचे कुरळे केस कापणारा महामानव तुमचा माझा धम्मराजा भगवान बुद्ध होते. बुद्ध म्हणाले असते, राहुल हे ग्रस्त जीवन सुखाचं आहे रे, पण आमचं जीवन लय कठीणतेच आहे, जंगलातलं आहे, इकडे तिकडे हरलात, भिक्षा मागावी. समंता चक्रवालेषु अत्र गच्छन्तु देवता सधम्मं मुनिराजस्य शृण्वन्तु सद्मोक्षदां धम्मश्रवणकालो अयं भदन्त धम्मश्रवणकालो अयं भदन्त धम्मश्रवणकालो अयं भदन्ताति इति पिसो भगवा अरहं सम्मा सम्बुद्धो विज्ञाचरण संपन्नो सुगतो लोकविदो अनुत्तरो पुरीसदम्म सारथी साधा देव माणुसानं बुद्धो भगवती स्वाखातो भगवता धम्मो संदिंठिको अकालिको येहि पासिको ओपनायिको पश्यतां वेदितव्यो विज्ञोहेति सुपटिपन्नो भगवतो सावक संगो उषुपटिपन्नो भगवतो सावक संगो न्यायपटिपन्नो भगवतो सावक संगो स्वामीशिपटिपन्नो भगवतो सावक संगो यदिदं चत्वारि पुरुषयुगानि अट्ठां पुरिंस पुग्गला ये स भगवतो सावक संगो आहोणीयो पाहोणीयो दक्षिणीयो अंजलि करणीयो अणुतरं पुण्यं खेतं लोकसति प्रणाम करूया लुंबिनी वनाला भगवंताच्या जन्म चैत्याला अभिवादन करूया बुद्ध गयेला भगवंताच्या बोधी चैत्याला प्रणाम करूया सारनाथला धम्मपित्यांच्या धम्म चैत्याला अभिवादन करूया कुशिनाराला भगवंताच्या निब्बाण चैत्याला या वंदनेन तुम्हा सर्वांचे जय मंगल हो तुमचे कल्याण होय आपले परिवार सुखी असो प्रियजन सुखी असो समाज बांधव सुखी असो संपूर्ण गाव संपूर्ण प्रदेश संपूर्ण देश आणि विश्वातील मानव प्राणी सुखी हो सगळ्यांना सधम्म प्राप्त हो विपश्यना प्राप्त हो मन शुद्ध हो जीवन जगण्याचा मार्ग मिळो प्रसन्न चित्ताने मरण्याचा मार्ग मिळो जगातील सर्व मानव प्राणी सुखी हो अंतरिक्षातील पाण्यातील पृथ्वी तलावरील सर्व प्राणी सुखी हो पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर त्यांच्या अनुदिशा
खालची दिशा आणि वरची दिशा, दाही दिशातील सर्व प्राणी सुखी हो. तुमच्या महादानाने त्या बाळाला धम्माचे संरक्षण प्राप्त हो, परिवाराला संरक्षण प्राप्त हो. महापुण्याने तुम्हाला आर्य मैत्रेय बुद्धांचे दर्शन प्राप्त हो. भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं, भवतु सब मंगलं. म्हणा साधु साधु साधु. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. भगवान सम्यक संबुद्ध त्यांचा पवित्र असा सद्धम्म सदा पृथ्वी भिक्खू संघ या तीन रत्नांना त्रिवार अभिवादन. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मक्रांतीला समर्पित राहून आमचे संघामध्ये ज्येष्ठ बंधूजी इंदवंश जी महास्तवीर यांना त्रिवार अभिवादन. माझे सर्व ब्रह्मचारी यांच्या प्रती मंगल्याची कामना. श्रद्धा संपन्न उपासक उपासिका आपल्या सर्वांच्या प्रती हिताची सुखाची मंगल्याची कामना करून या तुम्हा सर्वांच्या विशेष किरण झोडपे आणि परिवार यांच्या महादानाच्या निमित्तानं आपल्या नगरीमध्ये येण्याचा हा योग आलेला आहे. बुद्धांची वाणी तुम्हाला ऐकण्याचा, आम्हाला सांगण्याचा योग आलेला आहे. मी कधीही थोडस अभ्यास करून त्याच्या नोट्स काढून बोलणारा भिक्षू असल्यामुळे मी सतत चिंतन करत होते की आता इथं बोलाव काय या अनुषंगाने. कारण एवढा असा महादानाचा कार्यक्रम कुठे मी पाहिलाच नाही आयुष्यात. त्याच्यामुळं आता सदम्मतले कोणते संदर्भ द्यावेत हेच मला माझी मतीच गुंग झाली. कारण इतिहासामध्ये बुद्धांच्या काळामध्येही शास्त्यांच्या समोरही शास्ता स्वतः आहे हे महान, याची पृथ्वीवर या दानाची तुलना नाही. कोणतंही बुद्ध म्हणाले सब दानं धम्मदानं जिनाति, सब रसं धम्म रसो जिनाति, सब रतिं धम्म रतिं जिनाति, तणं खयो सब दुःखं जिनाति. या दोन गोष्टीमध्ये आपल्या धम्म पित्याने आपल्याला काही गोष्टींचं महत्व सांगितलेलं आहे. सब दानं धम्मदानं जिनाति. या विश्वात सगळ्या दानांपेक्षा हे धम्माचे दान हे श्रेष्ठ आहे. धम्माचे दान अतिशय श्रेष्ठ आहे. धम्मदान हे धम्मदानाला श्रेष्ठ का म्हटलेलं आहे की माणूस या दुःख चक्रातून बाहेर पडण्यास मदत होते. हे संसार चक्राचं लय मोठं दुःख वाढून ठेवलेलं आहे. पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, नाना तऱ्हेच्या गत्यांना प्राप्त होणे लय मोठं दुःख आहे. तरी पण मूर्खांना हा संसार अप्रिय वाटतो. समुद्राचं पाणी, जेवढा समुद्र आहे पृथ्वी तलावर जेवढा मोठा समुद्र आहे त्या समुद्राचं पाणी कमी आहे. एवढं आपण रडलो जन्मजन्मात आपल्या गणगोतांच्या प्रियजनांच्या वेगामुळे. पक्ष्यांचा जन्म झाला तरी रडू येतं, पशूंचा, पक्ष्यांचा, 2 पायांचा 4 पायांचा, नारकीय जीवाचं लय दुःख मोठं आहे. कितीतरी दुःख आहे त्यांचं. बुद्ध म्हणाले की एवढे तुमचे जन्म झाले
की तुम्ही एवढे रडलात आपल्या प्रिय जनांच्या वियोगामध्ये. तुम्ही बघा जंगलामध्ये डिस्कवरी चॅनलला बघितलं असेल, ते हरणी आपल्या बाळाला जन्माला घालते. आता जन्म त्या हरणीचा पाडस त्याला जन्म देणं चालू आहे आणि बाजूला वाढून थांबलेलं असते. ते वाघ फक्त प्रतीक्षा करते, बाळ कधी खाली पडते. किती जन्माला घातल्याबरोबर ते हरणी लांब जाते घाबरून, ते बाळ लगेच उचलते. ती दुरून बघते, आपली आसवे गाळते, काय करणार आहे. भाऊचक्रामध्ये त्या त्या जीवांच्या त्या त्या कर्माने त्या त्या जन्माला गेल्यास दुःख सगळं. समुद्राचं पाणी कमी आहे एवढं तुम्ही रडला प्रियजनांच्या वियोगामध्ये, आणि अजून रडणं चालू आहे आपलं, अजून रडणं चालू आहे. बुद्ध म्हणाले, मी तुम्हाला विचारतो, तुमची गावची जिथपर्यंत सीमा आहे, तुमच्या गावची सीमा जिथपर्यंत तुमच्या शेतींची सीमा आहे तुमच्या नगरीतल्या, ते झाडं किती असतील बरं, त्या झाडांची पाने किती असतील. बुद्ध म्हणाले, या भारत देशातल्या झाडांची पानं तोडायची आणि असं आपल्या, ही माझी आई, ही तिची आई, ही तिची आई, हा माझा बाप, हा त्याचा बाप, त्याचा म्हणत जायचं हे माझं लेकरू. झाडाचे भारतातल्या झाडाची पानं संपून जाते, पण आपल्या प्रियजनांच्या नातेवाईकांची गणना संपून जात नाही. एवढे अनादी जन्म झाले. आता काय दुःखाला कमी आहे का. हिमालय पर्वत सुद्धा छोटा पडेल, फिका पडेल, एवढं ओझ आपल्या मनावर या प्रचंड जन्मोजन्मांच्या दुःखाचं ओझ आपण इथपर्यंत वाहत आणलेलं आहे. बघा पुढे बुद्ध म्हणाले, तुम्ही क्रोधात येऊन तुमच्या प्रियजनांना, तुमच्या नातेवाईकांना, तुमच्या जातीतल्या परक्या जातीत ज्या लोकांना कापून टाकलेलं, त्यांचं रक्त वाहिलेलं जास्त का समुद्राचं पाणी जास्त. भगवान तुम्ही सांगा ना आम्हाला, समुद्राचं पाणी अत्यल्प आहे, एवढं तुम्ही क्रोधामध्ये द्वेषामध्ये आपल्या प्रियजनांचं अथवा इतरांचं रक्त काढलेलं आहे समुद्रापेक्षा जास्त. एवढे दुःख झाले. म्हणून बुद्ध म्हणतात, शहाण्या माणसाने, प्रज्ञावंताने विमुक्त होण्याचा विचार करावा. या भवबंधनातून, या संसार चक्रातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. आता बघा मग कसं मुक्त व्हायचे ते. पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे, पुन्हा जन्मणे पुन्हा मरणे. मानव देह भेटत नाही पुन्हा. मनुष्य देह हजारो जन्माच्या पुण्याईने कधीतरीच प्राप्त होत असतो. बुद्धांनी आपल्या नखावर माती घेतली. भिक्खूंनो, नखावरची माती जास्त आहे का पृथ्वी तलावरची माती जास्त आहे. भगवान, पृथ्वीची मातीची तुलना कशी करावी हे आम्हाला समजत नाही. एवढी नगण्य, एवढी अत्यल्प माती आहे तुमच्या हातावरच्या नखावरची. होय भिक्खूंनो, माझा सधम्म एवढा गंभीर आहे, एवढा सघन आहे. जन्मने मरणे या दुःखात पडलेल्या, या अविद्येत पडलेल्या या लोकांना हा माझा धम्म कळणार नाही. जेवढी नखावरची मातीत बसते ना, तेवढेच पुण्यवान लोक आहेत, तेवढ्यांनाच माझा धम्म कळणार आहे. बाकी मग जा वाहत संसार रूपी, अविद्या रूपी या नदीमध्ये कुणा कुणाला वाहत जायचे ते तुमचं तुम्ही ठरवा. ज्याने उडी मारली त्या तो भवचक्राकडे, महासमुद्राकडे वाहत चालला. धम्मराजा म्हणाले, द्वीप बना, आधार बना, स्तंभ बना आणि विमुक्तीसाठी प्रयत्न करा. आमच्याकडच्या बाया गाणे म्हणतात, काय कमी होते त्या गौतमाला, राज्य सोडून गेले वनाला. माझ्या भगवंताचं जीवन चरित्र मी वाचताना त्यांच्या बापाने त्यांना 3 महाल उभे केले होते. एक 9 मजली महाल, दुसरा 7 मजली महाल आणि तिसरा 5 मजली महाल.
सिद्धार्थ गौतम जवाब, एक उन्हाळ्याचा महाल, एक हिवाळ्याचा महाल आणि एक पावसाळ्याचा महाल, 3 ऋतूंचे 3 महाल सिद्धार्थ गौतमांच्या सेवेला त्यांच्या वडिलांनी बांधून दिले. जेव्हा सिद्धार्थ गौतम एका महालात जायचे तर 4 महिने ते द्वार बंद राहायचे. फक्त मध्ये 20, 18 ते 16 वर्षाच्या मुली सिद्धार्थ गौतमाच्या सेवेला शुद्धोधनाने ठेवल्या होत्या. काही नाचतील, काही वाद्य वाजवतील, काही गाणे म्हणतील, काही गौतमाचं मनाचं रंजन करतील. माझ्या गौतमाला कोणत्या गोष्टींचं दुःख भासू नये. गर्भात असताना घोषणा झालेली आहे, हा जर घरात राहिला तर चक्रवर्ती सम्राट बनेल, जगाचा एक करता म्हणजे तो राजा बनेल, चक्रवर्ती सम्राट. आणि याने जर ग्रह त्याग केला तर अविद्येचा अंधकार नष्ट करून या जगातल्या लोकांना प्रज्ञारूपी चक्षु देणारा सम्यक समृद्ध बनेल. गर्भात असतानाच घोषणा आहे. कोणतेही मायबाप आपल्या बाळाला सुखाची अभिलाषा करण्यासाठी सगळ्या गोष्टींचा खटाटोप करतात आणि सगळं काही गौतमाला केलं. एक काही मुलीकडे बघून सिद्धार्थ गौतमाने स्मित हास्य केलं नाही. कारण 28 बुद्धातल्या 4थ्या बुद्धाकडून त्यांना आशीर्वाद प्राप्त होता. दीपंकर नावाच्या बुद्धाकडून 4 असंख्य 1 लाख कल्पानंतर तू सिद्धार्थ गौतम नावाचा बुद्ध होणार आहेस. तिथून त्यांच्या पारमिता ते पूर्ण करत होते. 10 पारमिता, 10 उपपारमिता, 10 परमार्थ पारमिता, 30 पारमितांना त्या महापुरुषाने पूर्ण केलं होतं. हा त्यांचा शेवटचा जन्म होता. सगळं काही असताना महापुरुष कारण शोधतात. निघाले घराच्या बाहेर सत्य शोधायला. कारण किती दुःख आहे. मी स्वतः दुःखी आहे, सारं विश्व दुःखी आहे. कोणतं दुःख आहे? क्षण प्रतिक्षण आपण मरणाकडे चाललो, हे दुःख आहे. जन्माला आल्यास मोठं होणं, मध्यस्थ होणं, वयस्क होणं, म्हातारं होणं, जरा जीर्ण होणं, रोग होणं आणि अंतिमतः स्मशान भूमीत नेऊन त्याला जाळणं, लई मोठं दुःख आहे. याच्यातून मला विमुक्त बनण्यासाठी मला शोध घ्यावा लागेल. त्या शोधासाठी तुमच्या माझ्या धम्मपित्याने हातात मातीचं पात्र घेतलं. सिद्धार्थ गौतमाला त्यांच्या वडिलांनं 4 वर्षांचं जुनं बासमती चावल खायची व्यवस्था केली होती. शाली धान असं म्हटलंय पालीमध्ये, शाली धान. जेवढं जास्त जुना तांदूळ तेवढा सुगंध यायचा त्या तांदळाचा. त्या बासमती चावल सोबत अनेक व्यंजन, अनेक पदार्थ गौतमाच्या सेवेत असायचे. विश्व सुंदरी तत्कालीन यशोधरा त्यांची पत्नी आणि नुकताच जन्मलेला बाळ राहुल. राहुलाची बातमी कानावर आली. नौकर पळत आला, राजन आपल्याला बाळ झालेला आहे, बाळ. अरे राहू, विघ्न झालं म्हणे. मी संसार त्यागण्याची गोष्ट करत होतो, मला बाहेर पडण्याची इच्छा होती, ही बातमी आली, विघ्न झाले, राहू झाला. राहू ते अर्ध्या कच्च्या कानात होत. ते मालकाचा पहिला शब्द राहुल आला. राहुल राहुल राहुल, बाळाचं नाव ठेवलं राहुल. हातात मातीचं पात्र घेऊन आपल्या प्राणप्रिय नुकत्याच जन्मलेल्या राहुलाला सोडून, विश्वसुंदरी यशोधरेला सोडून, माय बापांना सोडून, आई तर 7व्या वर्षीच गेली, पण मावशीनं सांभाळलं, प्रजापती गौतमीने सांभाळलं, तिला सोडून, शुद्धोधनाला सोडून, त्यांचे आईकडचे 80,000 त्यांना नातेवाईक होते. आता तुम्ही जमलात ना. मी घरी आल्यापासून इथपर्यंत माझ्या डोळ्यातले अश्रूच थांबत नाही. त्या बाईकडे बघितल्यानंतर, त्या मुलाकडे बघितल्यानंतर, तुम्हा गर्भोताकडे बघितल्यानंतर तुमच्या प्रत्येकाचे अंतःकरणात प्रज्ञेचा चक्षु लागत आहे. हे बुद्ध शासन जिवंत ठेवण्यासारखं विश्वात एवढं मोठं कोणतंच पुण्य नाही. लई महापुण्य. या महापुण्याची सीमा या विश्वात, या जम्बूद्वीपात करणे कठीण आहे. एवढं महापुण्य तुमचं आहे, छोडपे परिवाराचं आहे.
धम्मराजा बाहेर पडले. पहिला आता मिळत ती भिक्षा खाल्ली ना, पहिल्या घरी जाऊन थांबले. गरिबाची दारं, भिकाऱ्यांचे, याचकांचे कोणते दार ना, कोणताच काही त्यांनी बघितलं नाही. जे पात्रात जे अन्न कधी बघितलं नाही ते अन्न आपल्या जिभेवर, आपल्या तोंडात ठेवण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. जे अन्न कधी बघितलं नाही, पहिला घास ठेवताना जसं आपल्याला उलटी होते ना, पोट आतडे बाहेर पडल्यासारखं होते ना उलट्या झाल्यास, तसं होऊ लागलं. शांतीने, संयमाने, समतेत राहून एकेका घासाला बारीक चावून मध्ये टाकत टाकत मनाला समजावलं, अरे गौतमा, तू प्राणप्रिय बाळाचा, प्राणप्रिय पत्नीचा, माता पित्यांचा, राजधनाचा, अरे सोन्याच्या ताटात जेवणारा तुमचा माझा धम्मराजा, किती सुंदर रथामध्ये फिरणारा तुमचा माझा धम्मराजा, सर्वस्व त्यागून मिळेल ते अन्न खाल्लं. स्वतःच कल्याण आणि अविद्येमध्ये पडलेल्या, दुःखात पडलेल्या लोकांना विमुक्त करण्यासाठी, जन्म मरणाचं दुःख कमी करण्यासाठी. तुम्ही संध्याकाळी खाताना हा त्याग विसरू नका, तुम्ही पिताना त्याग विसरू नका, कोणतेही कर्तव्य कर्म करताना ही त्याग विसरू नका. कारण आजपासून 50 वर्षानंतर समजा ही परंपरा तुम्ही सुरू केली धम्म परिषदेची, आणि आजपासून 50 वर्षाला या पेंडॉल मध्ये किती लोक बसलेले असतील आणि ह्या स्टेजवर किती लोक प्रवचन देणारे असतील? आहे का एवढ्यातले कधी आपण राहू का बाकीचे एवढे मोठे मोठे व्हावं आपण? जे सकाळी असतात ते दुपारी दिसत नाहीत, जे दुपारी दिसतात ते रात्री दिसत नाहीत, आणि जे रात्री असतात ते सकाळी दिसत नाहीत. एवढं अनित्य जीवन आहे. तुमच्या अंतःकरणामध्ये प्रज्ञेचा प्रदीप लावण्याचा प्रयत्न करा आणि जन्म मरणातून बाहेर पडण्यासाठी पुण्य कर्म संचित करा. हाच सधम्माचा सिद्धांत आहे. शास्ता 7व्या वर्षी आपल्या घराला आले बुद्धत्व प्राप्तीनंतर. 7व्या वर्षी बाप आता मरायला टेकलेला आहे. बापाचा निरोप चालू आहे, अरे माझ्या बाळा, एकदा मला तुला बघू दे. बुद्धत्वाचा अंश, बुद्धत्व तू प्राप्त केलास, पण मी अजून अपूर्ण आहे, अतृप्त आहे. मला एकदा शेवटचं दर्शन दे. शुद्धोधनाने अनेक आपले मोठे मोठे माणसं पाठवले. 999 माणसं पाठवले. जो गेला तो तिकडे चिवर घेऊन अरहंत झाला. कारण धम्मज्ञान जन्म मरणातून बाहेर काढताय. जन्म मरणातून तुम्हाला मनुष्य देह भेटलाय ना, बघा नखावरची माती कुठे, पृथ्वीवरची माती कुठे. तुम्ही तोऱ्यात राहता लोक, तुम्हाला वाटते ना हे गोड आहे, लेकरू गोड आहे, बाळ गोड आहे, नवरा गोड आहे, बायको गोड आहे, तेच घर गोड आहे, तेच टर्पल गोड आहे, लय वाटते तुम्हाला. ते नाही. तुम्हाला पुन्हा मनुष्य देह प्राप्त करायचा असेल तर तेवढं महापुण्य तुमच्या हृदयात पाहिजे. नाही तर नालीमध्ये सुद्धा किडे असतात, तिथेच तूप, तिथेच दूध आहे त्यांना. पशु पक्षी प्राणी कीटक मच्छर नाना तऱ्हेच्या जन्माला प्राप्त व्हावं लागतं. नखावरच्या मातीप्रमाणे अत्यल्प लोक मनुष्य देहाला प्राप्त होणारे असतात अथवा देवगतीला प्राप्त होणारे असतात. तुम्ही आपण जे जेवतो ना हे जेवण नाही, बुद्ध म्हणतात ती मरण भोजन आहे. मरण भोजन, मरण जे खातं ना आपण, मरणाकडे वाटचाल चाललंय. तुम्ही म्हणसाल काय जग मरणार का, आम्हीच मरणार. मरणे, पण मरणे पुण्यवंतांची गती भिन्न आहे, पापी जनांची गती भिन्न आहे. तुमच्या अंतःकरणात सुगतीचा विचार निर्माण होणे लय मोठं गरजेचं आहे. बापाने 999 लोक पाठवले, सगळे शेवटी कालुदाई गौतमाच्या सोबतचा सवंगडी त्या कालुदाईला पाठवलं. म्हणे जा माझ्या बाळाला घेऊन ये. कालुदाई मोठा हुशार होता, म्हणे मी आणतो, पण आधी तुम्हाला सांगून चालू मी चिवर घेणार. म्हणे पहिले लोक सांगून गेले का, आणतो म्हणून गेले, चिवर घेतले. मी सांगतोय आणतो पण चिवर घेतो बाबा. लगेच वर्षावा संपला, कालुदाईने चिवर घेतलं, तोही अरहंत झाला. अरहंत म्हणजे जन्माला येणे जाणे थांबले, मोक्ष, विमुक्ती, निब्बाण. अरहंत
जिथे आता पुन्हा येणे नाही, या मृत्यू लोकामध्ये येणे नाही, अशी एक अमृताची अवस्था आहे. अमृत जिथे काही मरत नाही. आपलं मरण चालू आहे, जन्मन चालू आहे. कारण मध्ये आग लागली, आपल्या ढणढण आग लागलेली आहे. क्रोधाची, द्वेषाची, अहंकाराची, वासनेची, ईर्ष्याची या आगीमध्ये हे पेटणं चालू आहे. आणि मरतेवस बी पेटणं चालू राहतंय. पुन्हा पेटलेल्या लोकांचा जन्म मिळत असते. म्हणून जरा बघा, चांगलं जन्माला घातलं नसेल, माईने गडबड केलेली आहे पोटात. ती पोटात असताना शांतपणे ती बाळ भंतेकडे उलट येत होत. ते आम्ही त्याला लांबून पाहतो, बाळाला जेवण केल्यास ती बाळ भंतेने हात केले घेऊन बसवलं मांडीवरती. त्याची आमची ओळख नाही, काही नाही, पण त्याचे ऋणानुबंध जन्मजन्मांचे असतात. त्या आईच्या गर्भात त्याला येणे, त्या बापाचं मन तसं होणे, माईचं मन तसं होणे, कारण त्या बाळाची पुण्य पारमी तेवढी असते मजबूत. ते रस आमचं खेळाले जर काय मी त्याच्या ओळखीचे सावतीच्या, आणि इकडे खेळले ही बी लेकरं, किती फरक आहे. असं शांत गर्भात बाळ आलं ना, बुद्धांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे बघत बसावं लागते. माझ्या गर्भात बाळ महामायेने 4 लक्ष दाड कर्म केले, आणि गर्भात आपला महासत्व आल्यानंतर तिनं कधीच आपल्या नवऱ्याबद्दल सुद्धा कामछंद निर्माण केला नाही. महामायेनं ती आपल्या बाळाला बाहेरून बघायची, महासत्वाला बाहेरून ते दिसायचं. पारदर्शक होता सिद्धार्थ गौतम बोधिसत्व, पारदर्शक होता. ते उभ्या उभ्या जन्माला घातलं. किती महान त्याचे, मला 1 तास दिलेला आहे फक्त, मला डिटेल्स मध्ये जाता येणार नाही तुम्हाला. शेवटी धम्मराजा कपिलवस्तूला आले. कपिलवस्तू आल्याबरोबर त्यांनी भिक्षाटन सुरू झाला. आता इकडे तिकडे बापाला भेटायला आले. दुसऱ्या दिवशी नंदाची दीक्षा होती. नंद म्हणजे कोण? त्यांचा मावशीचा म्हणा किंवा आईचाच म्हणा, काय ते कसं आहे नातं. तो तिचा प्रजापती गौतमीचं बाळ आहे, त्याला दीक्षा दिली. त्याचा लई मोठा इतिहास आहे, त्याला इतिहासात जाणार नाही. पुन्हा 7व्या दिवशी राहुल आणि यशोधरा वरच्या महालावर बसलेत, आणि समोर धम्मराजा पात्र घेऊन तेजस्वी चेहऱ्याने, शक्य सिंह असतात धम्मराजा, चालू आहे. तर ती वरून म्हणते राहुलाला, बाळा ते सगळ्यात समोर चाललेत ना, जे सिंहासारखे दिसतात, जे अशा भव्य दिव्य त्यांचं शरीर आहे ना, त्यांची जी सोनेरी आभा आहे, ते तुझे पिताजी आहेत, जा त्यांच्याकडे. बघा 7 वर्षाचा आहे बाळ राहुल. धावत आला राहुल बाळ. राहुल बाळ सुंदर आहे, तुमच्या माझ्या धम्मपिताचा अंश आहे त्याच्यामध्ये, किती पारमी संपन्न असेल. धावत येतो आणि बुद्धांच्या, सकाळची वेळ आहे भिक्षाटनाची, बुद्धांची थोडी थोडी सावली बाजूला पडत होती. त्या सावली जाऊन थांबते बाळ. पिताजी तुमच्या सावलीत मला राहू द्या ना, तुमची सावली मला प्रिय वाटते, तुमची मला संपत्ती मला द्या, तुमचं धन मला द्या. शक्य वंशी सुगंधी फुलारे. राहुला सांग काय मी देऊ तुला रे. 7व्या वर्षी त्या बाळाकडे भिक्षापात्र दिलं. त्याला म्हणले राहुल, हे सोनं नाणं, हे हिरे माणिक मोती एक दिवस जळून जाणार आहे. एक दिवस चोरून नेऊ शकतात, एक दिवस सरकारी माणसं नेऊ शकतात. राहुल, हे भिक्षापात्र घे आणि धम्माचं जीवन जगण्यासाठी माझ्यासोबत चल. ही संपत्ती कधीच नष्ट होणारी नाही, कधीच नष्ट होणारी नाही. चल. 7व्या वर्षी आपल्या बाळाचे कुरळे केस कापणारा महामानव तुमचा माझा धम्मराजा भगवान बुद्ध होते. बुद्ध म्हणाले असते, राहुल हे ग्रस्त जीवन सुखाचं आहे रे, पण आमचं जीवन लय कठीणतेच आहे. जंगलातलं आहे, इकडे तिकडे हरावं लागतं, भिक्षा मागावी लागते, थंडी ऊन पाऊस वारा सहन करावा लागतो म्हटले असते ना. 7व्या वर्षी आपल्या बाळाच्या डोक्याचे कुरळे केस काढून त्याला काशाय वस्त्र देणारा तुमचा माझा धम्मराजा कसा असेल. आणि तो राहुल एवढा प्रज्ञावान आहे, एवढा मैत्रीवान आहे, तेवढं बाळ आहे छोटस. कधीच त्याने भिक्खू संघात कुठे हट्ट केला नाही.
कधी मला भंतेसोबत जेवायला बसवा म्हणाला नाही, मला त्यांच्या रूम मध्ये झोपायचे म्हणाला नाही. मिळेल ती भिक्षा सारीपुत्राकडे दिलं राहुलाला. सारीपुत्रा, हे बाळाला घे आणि आदर्श भिक्षू बनाव. बघा, एके दिवशी राहुलाला जागाच भेटली नाही झोपायला. बुद्धांसोबत हजारो भंते निघायची. मग पटकन मोठ्या मोठ्या भंतेनी जागा पकडली. त्या 7-8 वा 10 वर्षाच्या बाळाला कुठे जागा आहे? ते जाऊन आपल्या पित्याच्या संडास रूम मध्ये जाऊन बसलं, बाजूला बसून शांत बसलं आणि मैत्री करत आणि ध्यान करत बसलं, श्वास बघत. धम्मराजा बाथरूमला चालले असताना ते दिसलं. कोण आहे? भगवान, मी राहुल आहे. कसं तो प्रसंग आठवा. जेव्हा जेव्हा इतिहासाची पानं काढतो, माझे डोळे एकही क्षण पाणी वाहिल्याशिवाय थांबत नाहीत. मला माझ्या धम्मसागरात सुख मिळतं, माझ्या त्रिपिटकात मला सुख मिळतं, कारण माझी माझ्या धम्मराजावर लय मोठी श्रद्धा आहे. भगवान, मी राहुल आहे. अरे राहुल, काय झालं? सगळ्या मोठ्या भंतेनी जागा धरली भगवान, मला जागा भेटली नाही भगवान. धम्मराजांना संवेग प्राप्त झाला. अरे बाबा, बुद्धांचा पुत्र असून अशी अवस्था आहे, तर बाकीच्या लेकरांची काय अवस्था असेल? सारीपुत्राला बोलवलं आणि सांगितलं, जे त्यागी उपासक उपासिका आपल्या बाळाला भिक्खू संघामध्ये सहभागी करू इच्छितात, तर त्यांना जर ही कळालं की त्यांच्या बाळांची गैरसोय होते राहू, तर ते आपली बाळ देणार नाहीत. सारीपुत्र, जो त्याला दीक्षा देईल त्याचं कर्तव्य आहे मोठा होईपर्यंत त्याला धम्माचे धडे देणं, आदर्श संस्कार देणं, त्याला वाढवणं. बघा किती लक्ष धम्मराजाने केलेलं आहे. ते दान जेव्हा त्याची केस कापून त्याला चिवर दिलं ना, राजा शुद्धोदन धावत आला. लय म्हातारा जात, 120 वर्षाच्या हे पुढं धावत आला, रडत रडत आला. भगवान, तुम्ही जेव्हा गृहत्याग सोडून गेलात ना, तेव्हा मला लय वेदना झाल्या हो. पण त्या वेदना या बाळाकडे बघून मी शांत केल्या. लगेच तुम्ही माझ्या नंदाला दीक्षा दिलीत. माझ्या अंतकरणाच्या वेदना मी काय सांगू, ते पण सहन केलं. पण आज 7 वर्षाच्या राहुलाला तुम्ही चिवर दिलेलं आहे भगवान. माझ्या हृदयात बाण टोचल्याच्या शल्य मला भासत आहे भगवान. याच्या पुढे मला तुम्ही मी विनंती करतो, मला एक वर द्या की माता पित्यांच्या परवानगी शिवाय तुम्ही कुणालाच जगात भिक्षू बनवू नका. त्या दिवशी धम्मराजाने हा नियम काढलेला आहे की माता पित्यांची पूर्व अनुमती आवश्यक आहे. आणि जी म्हातारी असतील त्यांचं कसं, त्यांच्या बायकोची परमिशन पाहिजे. लेखी पत्र, आता माझ्या नवऱ्याला मी दान करत आहे. काय देचा नवऱ्याला? काय त्या बाईचं तेज कसं दिसतंय? तिने दूध पाजताना सुद्धा विचार करते की माझं बाळ मी भिक्षी बनणार आहे. तिची धम्माची शक्ती. ती तसल्या बाया एखाद्या मोठ्या कोणीतरी बुद्धांच्या आया बनू शकतात, एखाद्या अरहंत भंतेच्या आया मायबाप ते बनू शकत असतात. ते लय महापुण्य पारमी असते. जेवढं पुण्य कर्म अनाथ पिंडकाला जमलं नाही. बघा, अनाथ पिंडकाने 54 कोटीचं महाविहार दिलेलं आहे त्या काळांमध्ये. अनाथ पिंडकाने 54 कोटींचं, माता विशाखेने 27 कोटींचं महाविहार दिला. पण ते धम्मदायाद होऊ शकले नाही. धम्मदायाद म्हणजे धम्म सांभाळून ठेवणारे, जतन करणारे, धम्माचे वारसदार कोण? बघा, अशोक राजा त्यांनी 84,000 महाविहार बांधले. मोगली पुत्र तिसांकडे जातो म्हणते, माझं काम झालं का? म्हणते, मी एवढं काम केलंय, मी आता धम्मदायाद झालो का? म्हणे धम्मदायाद. ते म्हणे नाही, 84,000 विहार तू बांधलास. जेवढं काम अनाथ पिंडकाने केलं नाही तेवढं काम तू केलास. बघा, अनाथ पिंडकापेक्षा, विशाखेपेक्षा सम्राट अशोकाचं काम श्रेष्ठ होतं, महान होतं. केवळ 84,000 विहार बांधले नाही,
तर बुद्धाचा धम्म परदेशामध्ये जगाच्या हितासाठी अशोकाने जगात भिक्खू संघ पाठवला. ते काम महान अशोकाने केलेलं आहे. 84,000 विहार बांधून हे मुख्य काम केले. तरी ते बुद्ध ते म्हणते जे मोगली पुत्र म्हणाले की तू सुद्धा धम्माचा दायाद नाहीस म्हणे. एवढं काम झालं तरी ते म्हणे मग धम्म दायाद म्हणायला काय लागतं म्हणते जी. जो कोणी महापुण्यवान व्यक्ती आपल्या पोटचं बाळ धम्माला दान करत असेल तोच धम्म दायाद बनू शकतो. बघा राजाला रुखरुख लागली, अशोकाला रुखरुख लागली. दररोज लाखोंचं दान करणारा, हजारो भिक्खूंना भोजन देणारा, 84,000 महाविहार बांधणारा, त्याला रुखरुख लागली अजून मी धम्माचा वारस बनलो नाही. बाजूला महेंद्र, बाजूला मुलगी संघमित्रा बसलेली आहेत. अवघ्या काही दिवसात महेंद्रला आता उपराजा बनायचं आहे. म्हणजे या जम्बू द्वीप भारताच्या बाहेर पसरलेला होता. त्या जम्बू द्वीपाचा उपराजा महेंद्रला बनायचं होतं. लगेच अशोकाचं तोंड जाते बाळांकडे. बाळांनो मला धम्माचा वारस बनायचंय रे आणि ते तुमच्या हातात आहे. मला धम्माचा दायक बनायचंय ते तुमच्या हातात आहे. ह्या राजा बनण्यापेक्षा, महाराजा बनण्यापेक्षा प्रवर्जित बना. बुद्ध शासनात तुम्ही दीक्षा घ्या. माझंही कल्याण करा बाळांनो, तुमचं स्वतःचंही कल्याण करून घ्या. दोघही बाळ एका शब्दात महेंद्र संघमित्रा म्हणाले पिताजी जशी आपली आज्ञा. बघा हो रडू येणार नाही का हो एवढा त्याग. आज आपल्या घरादाराला खायला नाही, प्यायला नाही, सामाजिक स्थिती एवढी आपली उच्च नाही, पण या सकल विश्वाचा महान राजा आपल्या बाळांकडे बघून म्हणतो बाळांनो प्रवजा धारण करून माझ्या बुद्ध धम्माचं शासन तुम्हाला जिवंत ठेवायचंय. ऊन पाऊस वारा थंडीची पर्वा न करता तुम्हाला प्रवर्जित होऊन धम्माचं कार्य करायचंय. बुद्ध धम्म जगात स्थापित करायचंय. बघा तो महेंद्र 20 वर्षाचा महेंद्र, 18 वर्षाची संघमित्रा. त्या संघमित्रेला एक बाळ होत सुमन नावाचं. बघा ते बाळाला सोडलं. आधी महेंद्र श्रीलंकेला गेले, तिकडून निरोप दिला आता श्रीलंकेमध्ये भिक्खुनी संघ स्थापन करायचा आहे. भिक्खुनी संघ बापाला निरोप दिला. राजा अशोक बुद्धगयेला गेला. बुद्धगयेची फांदी त्याने तोडली नाही. महाबोधी वृक्षाला 3 प्रदक्षिणा घातल्या अशोकाने. 3 प्रदक्षिणा अशोकाने. आणि तो म्हणाला अशोक राजा माझ्यामध्ये काही धम्माचं तेज असेल, माझ्यात धम्माची श्रद्धा असेल तर या महाबोधी वृक्षाची एक फांदी त्याने एक मोठी कुंडी नेली होती. मोठी कुंडी, मोठी जवळपास 5-10 फुटाची कुंडी माती टाकून आणि अशी ठेवली होती बुद्धगयेच्या त्या महाबोधी वृक्षाखाली. आणि संकल्प करताना त्या दक्षिण भागाची एक फांदी आपोआप तुटली. तो महाबोधी वृक्ष तो धातू आहे, त्याच्यात धम्माचे धातू दडलेले आहेत आणि आपोआप त्या कुंडीमध्ये येऊन प्रतिष्ठापित झाली. वाजत गाजत राजा अशोक राजा पाटलीपुत्राला गेला. ती फांदी घेऊन 17व्या दिवशी त्याला नवीन अंकुर फुटायला लागले. काय तेज आहे बोधी वृक्षात. तीच फांदी घेऊन संघमित्रेसोबत भिक्षुणी संघाला देऊन श्रीलंकेला राजा अशोकाने पाठवलं आणि तो समुद्रा मार्गे गेली संघमित्रा. समुद्रा मार्गे त्या समुद्र मार्गामध्ये तो छातीवर पाण्यात राजा अशोक उतरला. संघमित्रेकडे डोळे भरून त्याने बघितलं आणि ती नाव ढकलत 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 गळ्यावर पाण्यात आला. माझी प्राणप्रिय संघमित्रा आता चालली. माझा बोधी वृक्ष घेऊन चालली. माझ्या बुद्धाचं शासन स्थिरस्थायी करायला चालली. असे हात जोडत जोडत आपल्या प्राणप्रिय संघमित्रेकडे बघत डोळ्यातून आसरे गाळत गाळत तो थांबला
आणि जिथवर त्याची नाव दिसत नव्हती संघमित्रेची, तोपर्यंत हात जोडून ती जहाज सुईच्या टोका एवढं होईपर्यंत त्यांनी नजर हलवली नाही, कारण तो महात्याग त्याचा होता. प्राणप्रिय बाळ धम्माला त्याने अर्पण केली होती. आता ते प्राणप्रिय बाळांच्या यादीमध्ये या झोडपे परिवाराचं नाव अमर झालेलं आहे. राजा अशोकाने जेवढा त्याग केलेला आहे ना, त्या यादीमध्ये हे नाव गेलेलं आहे. मी श्रीलंकेला गेलो, गर्भवती बाया गर्भात म्हणजे बाळापण होईपर्यंत असे मोठ्या प्लेट घेऊन विहारी येतात, फुलं घेऊन असे फुलं ठेवून हात जोडून वंदना करतात, बुद्धांच्या तेजस्वी चेहऱ्याकडे बघतात, बाळातीन होईपर्यंत येतात, शेवटच्या दिवसापर्यंत. त्यांचं एकच मागतात भगवंताला किंवा निसर्गाला, म्हणतात की भविष्यात मला 2 बाळ व्हावेत झाले तर, एक बाळ मी सैनिक बनवेन आणि एक बाळ मी भिक्षू बनवेन. तिथल्या बायांना वाटत असत काय त्याग आहे, किती मोठा त्याग आहे वतनाचा. हा त्याग साधी गोष्ट नाही हो. त्याच आईला कळतं एवढा मोठा त्याग, किती मोठा त्याग असतो जीवनामध्ये. धम्मराजाला 32 लक्षणं प्राप्त आहेत. आपल्या 32 लक्षणं. दीपंकर बुद्धापासून त्यांना आशीर्वाद मिळाला, तू बुद्ध बनणार आहेस. आणि ज्याला बुद्ध बनायचं असतं ना, त्याला सगळं दान द्यावं लागतं, मागल ते. त्यांनी डोळ्यात बोट घालून डोळेच दान दिले, मागितलं त्याला. काळीच काढून काळीच दिलं मागणाऱ्याला, अंगदान केलं मागणाऱ्याला, रक्तदान जे लागल ते दान दिलं. तेव्हा त्यांना ते बोधिसत्व सम्यक संबुद्ध बनतात. एवढं महादान आहे. एका जन्मात ते वेसांतर होते, वेसांतर राजा. शेवटचा जन्म तुम्हाला कोणी जर म्हटलं ना की बोधिसत्वाचा शेवटचा जन्म कोणता, तर वेसांतराच्या जन्मानंतर ते तुषित लोकात जातात आणि तुषित लोकातून मग महामाईच्या गर्भात येतात. शेवटचा जन्म आहे. सुमेध बोधिसत्वाचा पहिला जन्म, जिथे त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला दीपंकराच्या बुद्धांच्या काळात. आणि बोधिसत्व म्हणून वेसांतराचा जन्म शेवटचा, पारमी पूर्ण करण्याचा. त्या वेसांतराच्या जन्मात लई मोठा दानी होता. झाले 20 मिनिटं आले, फक्त 20 मिनिटात आटोक्त करणार. तर वेसांतराचा जन्म आहे आणि सगळं जे मागत ते देऊन टाकलं, मागत ते देऊन टाकलं. प्रजेनं हाकलून दिलं. बापाला सांगितलं तुझं बाळ हाकलून दे. नगरातला सफेद हत्ती देऊन टाकला. तो हत्ती मांगलिक हत्ती होता, पाऊस पाडायचा. हत्ती दुसऱ्या राजाला देऊन टाकला, तर नगरानं हाकलून दिलं वेसांतराला. त्यांची बायको माद्री, ती दुसरी तिसरी कोणी नसते, ती यशोधरा असते. पहिल्या जन्मात आशीर्वाद मिळालेला आहे त्यांना की 4 असंख्य 1 लाख कल्पापर्यंत तू बुद्ध बनणार आहेस. तोपर्यंत यशोधरा तुझी पत्नी असेल जन्मोजन्मापर्यंत. लय मोठी गोष्ट आहे, लय मोठा त्याग. आणि ते रस्त्याने निघाले, जंगलात गेले. का हिमालयाच्या पायथ्याशी जंगलात राहू लागले. एका ब्राह्मणाला कळालं तिथं राजा वेसांतर आलेला आहे आणि त्याच्याकडे 2 बाळ आहेत. त्याची बायको तरुण होती, तिला काम होत नव्हते. हा म्हातारा गेला, दिसायला काळा कुट्ट आहे, इकडे डोळा तिकडे डोळा, विचित्र आहे, राक्षसासारखा गेला. ती त्यांची बायको आहे माद्री, फळ आणायला जंगलात गेलेली आहे. ते 2 बाळ कुटीमध्ये खेळत आहेत. हा राजा आपल्या कुटीत ध्यान करत बसलाय त्या बाळांकडे बघत, कारण सजा देते घराच्या बाहेर निघून जा म्हणून. तर दररोज जायची बायको कंदमुळे आणायला आणि हा ध्यान करायचा. बाळ ते हत्ती घोडे सगळे घरून खेळायला घेऊन आलेलं होतं. तरी बाळ तो आला आणि समोर प्रगटला. तो विचित्र व्यक्ती, राजन तुमचा विजय असो, तुम्ही लय दाणी आहात म्हणे. दाणी म्हणल्याबरोबर राजाचं काळीज फुलून गेलं. लय दिवस झाले मला दान करता आलं नाही. मी राजा असताना दररोज 16 लाख लक्ष दाढी करत होतो, आता दान करायला म्हटले. अरे माग तुला काय हवंय. त्याने एका क्षणात म्हणाला की तुझा मुलगा आणि मुलगी मला दान हवी आहे. एक 7 वर्षाचं बाळ आहे, 5 वर्षाचा मुलगा मोठा आहे, मुलगी छोटी आहे. कृष्णार्जुना मुलगी आहे, जाली कुमार मुलगा आहे. दान म्हटल्याबरोबर राजाने म्हटलं की अरे
मला कोणत्या गोष्टींची अपेक्षा नाही, मला सम्यक संबुद्धत्व प्राप्त करायचं असल्यामुळे जगात माझं काळीच जरी मागितलं, डोळे मागितले, अंग मागितलं तरी मी द्यायला तयार आहे. पण मागणाऱ्यांनी माझी बाळं मागितले. तो म्हणाला की थोडं थांबतो का? माझी पत्नी तो म्हणे बघा स्त्रिया दानात बाधक असतात, तुम्ही पटकन दान द्या, मला जाऊ द्या. लगेच त्याच्या हातावर पाणी टाकलं, जलदान विधी केला. हातावर पाणी टाकता टाकता म्हणाले की या दानामुळे मला सम्यक संबुद्धत्व प्राप्त व्हावं, हा माझा संकल्प आहे. आणि दान दिलं. वेसांतराने त्या माणसाला दान करता करता धरणीचा प्रकंप झाला. एवढ्या महादान करते वेळेस तो वृक्ष आणि वृक्ष व्यक्ती होता. त्याने रस्स्या आणल्या होत्या बांधायला. रस्स्या तर त्या जंगलातल्या वेली असतात ना, वेली, त्याच तोडून आणल्या होत्या मुद्दाम प्लॅनिंग करून. लेकरं तशी जातील का? 7 वर्षाचं बाळ 5 वर्षाचं बाळ जाणार नाही ना. बाळांचे हात बांधले आणि एवढी छडी काढली मारायला. मारत मारत नेऊ लागला की म्हातारा आहे ना तो माणूस, त्याची ताकद कमी. लांब गेला की पिताजी एकदा आईला बघू द्या. माझ्या आधी बाळ छोट्या मुलीला काही कळत नव्हतं, ती रडायची फक्त. ते मोठं 7 वर्षाचं समजदार होतं. माझ्या आईला एकदा तरी बघू द्या पिताजी, हा वृक्ष आम्हाला मारत मारत नेत आहे. मारणं नेलं की पटकन सोडून यायची, पळत रडायची पुढे येऊन. वेसांत राजा डोळे बंद करून ध्यान करू लागला. त्याच्या डोळ्यातून रक्त येऊ लागलं, एवढा त्याचा श्वास गरम झाला. हा व्यक्ती समोर माझ्या बाळांना एवढं मारतोय, एवढं मारत नेतोय, माझ्या माघारी माझ्या बाळांचा करणार आहे काय म्हणायचे. पण बुद्धत्वाची अपेक्षा करणाऱ्यांना सगळ्या गोष्टींचं दान करावं लागतं. आणि हे बाळ सुद्धा दान दिल्यामुळे त्यांना जवळ करणे आता शक्य नव्हतं. सम्यक संबुद्ध बनायचे. पुन्हा तो व्यक्ती आला, हात बांधले, मारत मारत न्यायचा. 2दा 3दा 4दा बाळ वापस आले. शेवटी ते बाळ म्हणाला पिताजी आता तुमची इच्छा आहे तर आम्ही जातोय, पण हा घोडा, ही खेळणी, हा हत्ती माझ्या आईला द्या, कारण माझी आई आमच्याशिवाय राहू शकणार नाही पिताजी. तिचं आमच्यावर लई प्रेम आहे. त्यांना म्हणावं की हरण आई, ती घोडे, हत्ती यांना घेऊन बस, आता आमची आशा करू नको तिला सांगा. आणि मारत 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 घेऊन गेला. इकडे त्या माद्रीचा रस्ता अर्धाच धरला वाघाने, तिला येऊ देत नव्हता. कारण बोधिसत्वांचं महादान करत असताना जगातल्या दृश्य अदृश्य महाशक्तींना सुद्धा महादान करायला मदत करावी लागते. एका सम्यक देवताने वाघाचं रूप धारण करून तिचा रस्ता अडवला होता. पौर्णिमेचा चंद्र उगवला, बाळ घेऊन गेला. ती म्हणाली, हातात फळ आहेत त्या माद्रीच्या, हे माझ्या धर्माच्या भावा. आणि आदल्या दिवशी तिला स्वप्न पडलं होतं. आदल्या दिवशीच तिचं काळीच कुणीतरी असं कर कर कापत आहे म्हणून, दोन्ही छाती कापून मधलं काळीच काढतायत म्हणून, दोन्ही छात्या कापून. ती रात्री आली नवऱ्याकडं. मला स्वप्न वाईट पडलं स्वप्न, कारण त्याच्या दोघात ठरलं होतं, दोघाच्या 2 कुट्या होत्या. घरून निघाल्यापासून जंगलात जाईपर्यंत ठरलं होतं, मी आता जरी घर सोडलं असलं, मी संन्याशी बनलोय, तू आता माझी धर्माची बहीण आहेस, मी घरी आता कधी दिवस की संन्यास, तो पण ब्रह्मचर्याचं पालन मला करायचंय. तर रात्री आली ना, तर ते म्हणाला अगं आपलं ठरलंय ना, रात्री का तू आलीस ऐवेळी? बघा कोण साक्षीला आहे? धम्म आणि पृथ्वी साक्षीला असते महापुरुषांच्या पुण्यकर्मांना. ती रात्री स्वप्न सांगायला गेली तर बोधिसत्व उघडत नाहीत दार. सकाळी ये ग, आता नको, अहो मला स्वप्न पडलं म्हणून आले, काळजी करू नको. तेव्हापासून तिला वेगळंच वाटलं, दिवसभर करमना झालं तिला. कंदमुळे असताना तिचे डोळे फडफड करायला लागले तिचे, की असं काय होतंय, असं काय होतंय. तिला दिशा सुचत नव्हत्या. आणि वाघ आल्याबरोबर बाळ तो पण गेले लांब. ती कंदमुळे हातात आहेत आणि हात जोडून समोर वाघ थांबलाय 50 फुटापर्यंत. माझ्या धर्माच्या भावा, मला घरला जायची वेळ आहे. माझे प्राणप्रिय बाळ तिथे माझी वाट बघत आहेत. माझा धम्म, माझा स्वामी, माझा पती माझी वाट बघत आहे. माझं मन दिवसभर लागत नाही रे. तू माझा धर्माचा भाऊ आहेस, तू मला रस्ता रिकामा कर. असं म्हटल्याबरोबर तो वाघ निघून गेला. ही आल्याबरोबर तिला शांतता दिसली, कारण ते बाळ दुरून बघायचे आणि आईकडे पळत पळत जायचे.
ती फळ टाकून दिली. माझे बाळका दिसत नाहीत, बाळका दिसत नाहीत. राजा बसला ध्यानात. रक्ताचं शेवटी तो बाप आहे ना, तो बाप आहे. महाबोधिसत्व जरी असला तरी बाप आहे ना. मनाला शांत केलं. अरे दान दिलंस दिलंस, मन छोट करू नको. ध्यानात बसले. ती फळ टाकून दिली. माझी बाळ कुठे आहेत, बाळ कुठे आहेत? राजा एक नाही, दोन नाही, तीन नाही, रात्रभर जंगलात शोधून शोधून परत आली. राजाच्या मांडीवर बेशुद्ध झाली. 7 वर्ष ते जंगलात राहिले होते. ग्रहत्याग करून लोकांनी हाकलल्यामुळे, दान देत होता ना राजा, प्रजेनं हाकलला आमचा हत्ती दिल्यामुळे. 7 वर्षानंतर पहिल्यांदा आपल्या बायकोचा स्पर्श झाला. बोधिसत्वांना तोंडावर पाणी मारलं. सकाळची वेळ, पहाटेची उठून बसली. होय, तुझी बाळ मी दानात दिले. धरणी कंप झाला. काय ती उठली माद्री आणि हात जोडून म्हणाले की आल्याबरोबर मला सांगायचं, मी 4 असंख्य, म्हणजे त्यांचं पुण्य 4 असंख्य 1 लाख कल्पापासून बोधिसत्वांच्या सोबत राहणारी ती बाई आहे. मी ते दुःख सहन केलं असतं तुमच्यासाठी. फक्त मला वाटलं की माझ्या बाळाला कोणी खाल्लं, हिंसर पशूंनी खाल्लं की मेले की काय झालं. मी तुमच्या दानामध्ये समर्थ आहे, तुमच्या दानाचं अनुमोदन करत आहे. काय पुण्यवान असेल. तीच नवऱ्याचं पुण्य आहे. त्या किरण ना, त्या किरणचं पुण्य आहे. तर बायकोने मदत केली ना. चला तुम्ही म्हणताय ना बाळ द्यायचंय, तर माझं पुण्य तुमच्या सोबत आहे. आपण धम्मसेवेत आपल्या बाळाला अर्पण करू. नीट ऐका, पृथ्वी तलावर एवढं महापुण्य दुसरं कोणतं नाही. महापुण्य बुद्ध शासन जिवंत ठेवायला. शेवटी ते राजाने सांगितलं होतं वेसांतराने, हे बाळ जर घेऊन गेलास ना माझ्या बापाकडे, तर त्याला तुला लई पैसे देतील. हा मारत मारत नेला. काय दिवस घरी ठेवून त्याने बापाकडे ते लेकर दिले. बापाकडे लेकर दिले, पैसा मिळवला. बाप प्रजा माफी मागाय आली वेसांतराची. 7 महिन्यानंतर आपल्या बाळाला वापस नेलं राजवाड्यामध्ये. त्या बोधिसत्वाला आपल्या जीवनात महादान करावं लागत असतं. आपल्या स्त्रीचं पुन्हा त्या सम्यक देवताने बघितलं की यांची पत्नी माद्री धम्मवान बाई आहे. याला कोणी वाईट व्यक्ती मागून जर नेलं तर भ्रष्ट होईल, पृथ्वी नष्ट पावेल महापुण्यानं. तो सम्यक देवता एक आला आणि म्हटलं की मला तुझी पत्नी हवी आहे. पत्नीला देऊन टाकलं महादानामध्ये आणि संकल्प केला. तो देवता म्हणतोय ही पत्नी मी दान घेतली, पण तुझ्याकडे मी ठेवतोय. आता दुसऱ्याला तू देता येणार नाही, कारण वाईट लोक, पापी लोक नेऊन तिला भ्रष्ट करून महापाप तयार करू शकतात. बघा, बोधिसत्वाला आपले डोळे, आपले रक्त, आपलं काळीज, आपलं अंग, आपली पोटची बाळ सर्वांग दान करावं लागत असतं. ते महापुण्य तुम्हाला खूप लवकर अरहंत पदाकडे नेणार आहे, विमुक्तीकडे नेणार आहे. या सत्य वचनानं तुम्हा या झोडपे परिवाराचं, त्याच्या माता पित्यांचं, त्या बाळाचं खूप मंगल व्हावे. त्यांच्या समाजाचं, परिवाराचं, नातेवाईकांचं मंगल व्हावे. बुद्ध शासन जिवंत ठेवायला तुम्ही सहाय्य बनावे. महाधम्म वेगाने वाहत आहे, वेगाने फलत आहे, फुलत आहे. माझ्या बुद्धांचं दुसरं शासन जगात वेगाने वाहण्यासाठी एवढी उदार माता पिता तयार होणं ही काळाची गरज आहे आणि तयार होत आहात. तुम्हाला साधुकार, तुम्हाला मंगल मैत्री एवढेच बोलतो आणि इथेच थांबतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं. साधु साधु साधु. बुद्धं नमामि, बुद्ध को नमन करता हूँ. धम्मं नमामि, धम्म को नमन करता हूँ. संघं नमामि, संघ को नमन करता हूँ.